नमस्कार मैत्रिणींनो. तर तुम्ही कधी विचार केलाय का, आई होणे म्हणजे नेमकं काय असतं? फक्त बाळाला जन्म देणं नाही बरं का, तर आपल्यातल्या नव्या मीला जन्म देणं असतं. ज्या दिवशी तुम्हाला कळतं की तुम्ही आई होणार आहात, त्या दिवशी सगळंच बदलतं. विचार, भावना, सवयी आणि अगदी आपलं मनसुद्धा. पण त्या बदलासाठी फक्त शरीर नाही, तर मनाची तयारी असणंसुद्धा खूप महत्त्वाचं आहे. आपण आई होणार आहे असे कळल्यानंतर आपल्या मनाची तयारी आपण कशी करावी हे आज जाणून घेऊया. पहिली गोष्ट म्हणजे स्वतःला वेळ द्या. गर्भावस्था आली की आपल्याला एकदम सगळं नीट करायचं असतं. पण खरं सांगू का, सगळं परफेक्ट करायची गरज नसते. कधी तुम्हाला थकवा येईल, कधी तुमची चिडचिड होईल, कधी रडूसुद्धा येईल. पण ते सगळं अगदी नॉर्मल आहे. मी काही नीट करू शकत नाही आहे असं स्वतःला दोष देऊ नका. आणि आई होणं हे शिकतच आपण म्हणजे आपल्या मनातून भीती काढून टाकायची आहे. आपण पहिल्यांदा आई होणार असतो ना, तेव्हा मनात किती शंका येतात. मी बाळ नीट सांभाळू शकेल का? मला योग्य झोप मिळेल का? सगळं काही बदलून जाईल का? पण खरं सांगू का, हळूहळू सगळं शिकता येतं. बाळासोबत तुम्हीही दिवसेंदिवस शिकत राहणार आहात. थोडं संयम ठेवा आणि स्वतःवर विश्वाससुद्धा ठेवा. दुसरी गोष्ट म्हणजे स्वतःसाठी थोडा वेळ ठेवा. बाळाचं आणि घराचं सगळं सांभाळताना आपण स्वतःला विसरून जात असतो. पण तसं मुळीच करू नका. थोडंसं वाचन कर, तुमच्या आवडतीच्या गोष्टी करा, आवडतं संगीत ऐका किंवा फक्त शांतपणे बसा. कारण जेव्हा तू शांत आणि आनंदी असतेस तेव्हा तुझं बाळसुद्धा तसं. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे मदत मागायला संकोचू नको किंवा लाजू नको. तर सगळं एकटीने करण्याचा प्रयत्न तू करूच नकोस. घरच्यांची, नवऱ्याची, मैत्रिणीची, कोणाची तरी मदत घे. मला थोडी मदत हवी आहे हे सांगायला अजिबात लाजू नकोस. आई बनणं हा प्रवास एकट्याचा नसतो, तर सगळ्या घराचा सुद्धा असतो. पुढची गोष्ट म्हणजे बाळाशी आधीपासूनच म्हणजे प्रेग्नेन्सी कळल्यापासूनच तुम्हाला बोलायचं आहे. बाळ अजून पोटात असलं तरी काय झालं, तुम्हाला त्याच्याशी रोज बोलायचं आहे, त्याच्यासाठी गाणे म्हणायचे आहे, तुमच्या भावना त्याला सांगायच्या आहे. आणि यातूनच आपले बाळ आपला आवाज ओळखायला सुद्धा शिकत असतं आणि ही नाती जन्माआधीच तयार व्हायला लागतात. खरं सांगायचं झालं तर आई होणे हे थोडं आव्हानात्मक आहे, पण त्याहून जास्त सुंदरसुद्धा आहे. थोडं धैर्य, थोडा संयम आणि खूप सगळं प्रेम, बस एवढंच लागतं हे आई होण्याच्या प्रवासासाठी. हो मैत्रिणींनो, लक्षात ठेवा की आई होणं म्हणजे आयुष्य संपलं नाही आहे, तर एक नवीन आयुष्य तुमचं सुरू झालं आहे. थोडं स्वतःसाठी, थोडं तुमच्या बाळासाठी आणि खूप सगळं प्रेमासाठी.